ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 28 डिसेंबरचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात प्रेक्षकांनो. आजचा भाग त्यांनी मस्त दाखवलाय. आजच्या भागात बरेच पॉइंट क्लिअर आउट झालेत अर्जुन सायलीला. सुरुवातीला आपण बघतोय अर्जुन सायलीला म्हणतोय, हे बोर्डवरती तू सगळं केलंयस. सायली म्हणते, तुमच्या सोबत राहून राहून एवढं तर मी शिकलेच आहे. रविराज काकांचा अपघात झाल्यापासून बारीक सारीक गोष्टी या बोर्डवर लिहिल्यात मी. अर्जुन म्हणतो, व्हेरी गुड. मलाही त्या ऍक्सिडेंट बद्दल काही आठवलं तर मीही नोट करायचो इथे, पण आय थिंक तू खूपच गोष्टी लिहून ठेवल्यात ग सायली इथे. बघा हा प्रेक्षकांनो, सायलीने तिथे जे जे मुद्दे लिहिलेत ना फोटोच्या बाजूला, ते सगळे आता अर्जुन वाचतोय. 22 वर्षापूर्वीचा अपघात, अपघाताचं इन्व्हेस्टिगेशन करणारा तो पोलीस, पर्सनल लेवलवर बरीच वर्ष तपास करणारा पोलीस, अपघात करणारा तो बाबू, आणि मैपतचा सोबत तन्वी आणि नागराज काका. 22 वर्षापूर्वी प्रतिमा आत्या गायब झाली आणि त्यावेळेला ती परत आलीच नाही, आणि त्यानंतर तन्वीचा DNA प्रतिमात्याशी मॅच झाला. प्रतिमात्याची फेक डेड बॉडी सापडली. अरे हो की सायली, हे तर मी विसरूनच गेलो होतो. सायलीने तो मुद्दा मांडल्यावर अर्जुनच्या ते क्लिक झालंय बरोबर. सायली म्हणते, मला आठवतंय जेव्हा ती डेड बॉडी सापडली होती तेव्हा रविराज काका मान्य करतच नव्हते की ती प्रतिमात्याची डेड बॉडी आहे, पण ते DNA टेस्ट मॅच झाला ना तेव्हा त्यांचा नाईलाज झाला होता ना ते मान्य करण्यासाठी. बघा प्रेक्षकांनो, आठवतोय का तुम्हाला ते या नागराज आणि प्रियाने मिळून प्लॅन केला होता, एका दवाखान्यातनं डेड बॉडी चोरली होती आणि ती प्रतिमात्याची असं भासवलं होतं. आता तो मुद्दा यांच्या लक्षात आलाय, आणि काल एका प्रेक्षकांनी खूप छान कमेंट केली होती की अर्जुन सायलीच्या लक्षात काय येत नाहीये की प्रिया आणि मैपतची अशी काय मैत्री असेल. हळूहळू सगळे मुद्दे त्यांच्या लक्षात येत आहे. आज खूप मुद्दे लक्षात आलेत बरं का. अर्जुन म्हणतो, ती डेड बॉडी तर प्रतिमा हत्याची नव्हतीच, मग तन्वीचा DNA डेड बॉडीशी मॅच तरी कसा झाला. इकडे नागराज रात्रीचा चाललाय मैपतला भेटायला, म्हणजे मैपतला जेवण वगैरे द्यायला, आणि एक माणूस त्याचा पाठलाग करताना दाखवलाय. आता या क्षणाला तुम्हाला वाटलं असेल हा मैपतचा माणूस आहे, तर नाही, हा माणूस आहे प्रियाचा. आता त्याने नागराजला बघितलंय आणि प्रियाला फोन करून सांगितलंय, मॅडम तुम्ही सांगितलेलं काम झालं बरं का. प्रिया तिकडनं म्हणते, गुड. नागराज कुठे जातोय ते पाहून ठेवलंयस ना तू. तो माणूस म्हणतो, तुम्हाला लोकेशन पाठवतो मॅडम. प्रिया म्हणते, तुझ्या कामाचे पैसे तुला मिळतील. प्रिया फोन ठेवून देते आता आणि म्हणते, नागोबा आता तूही नाही वाचू शकणार आणि मैपतला लपवू नाही शकणार. नागराज मैपतकडे येतो आणि मैपतला म्हणतो, अय मैपत कसा आहे, हे बघ तुझ्यासाठी गिफ्ट आणलंय, गिफ्ट. अरे अशा परिस्थितीत तू कसं ते गिफ्ट बघणार, उठ बाबा उठ उठ. आता मैपतला त्याने उठवलंय, मैपत असा आडवा होता ना तिथे, मैपतला उठवून त्याने आता खुर्चीवर बसवलंय. उठताना उगाच आपलं ओगो बाई बस 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 असं काहीतरी लाड मैपतशी बोलतोय. नागराज म्हणतो, आता ओळख ओळख बघू, काय गिफ्ट आणलं असेल मी तुझ्यासाठी मैपत. अरे हा, विसरलंच होतो मी, माझा मित्र तर माझ्यावर रुसलाय, तो बोलणार नाही ना माझ्याशी. तू बघ रे, गिफ्ट बघ, फ्रेश होऊन जाशील तू हे गिफ्ट बघून. हे बघ मैपत. आता नागराजने, मी म्हंटल ना काल साक्षीची एक व्हिडिओ शूटिंग काढली, ती रडताना, अण्णा तुम्ही कुठे, अण्णा मला तुमची आठवण येते, अण्णा तुम्ही कुठे आहे, असं म्हणून साक्षी रडत असते. तो व्हिडिओ आता नागराजने मैपतला दाखवला. मैपत तो व्हिडिओ बघतो. नागराज म्हणतो, बघ मैपत, साक्षी किती पॅनिक झाली. अरे मला बघवत नाहीये रे, मला माझ्या मुलीसारखी आहे बरं ती. अरे किती हाल झाले रे तुझ्या पोरीचे. मैपत म्हणलो, मी त्या तुळजापुरातून बाहेर पडल्यापासून माझ्या पोरीशी बोललो पण नाही. मैपत म्हणत असतो, माझ्या फोनकडे कोणाचं लक्ष असेल म्हणून मी माझ्या लेकीला फोन पण नाही केला, माझ्या लेकीचा आवाज पण नाही ऐकला मी इतक्या दिवसापासून. अय नागराज, तू असा फायदा घेणार का या गोष्टीचा, असा गैरफायदा घेणार. नागराज म्हणतो मैपतला, अरे मी कुठला गैरफायदा घेतोय रे मैपत, अरे पण दुसरं कोणी घेऊ शकतो ना गैरफायदा. अरे उद्या जर पेपरमध्ये अशी हेडलाईन आली, साक्षी शिकरे उर्फ समीरा शेख जिवंत आहे, तर तुला हे चालेल का. साक्षीला जर पुन्हा तुरुंगात जावं लागलं तर तुला चालणार आहे का, हे चालणार आहे का. किंवा बघ अशी दुसरीच बातमी आली एखादी की समीरा शेखर हिचा राहत्या घरी गुड मृत्यू झाला, म्हणजे हिचा मृतदेह 10 दिवसानंतर मिळाला, असं चालेल का तुला, चालेल का मैपत. मैपतच्या अंगाचा तिळपापड होत असतो बरं का जेव्हा नागराज या साक्षीबद्दल असं काहीच्या काही वाईट साईड बोलत असतो तेव्हा. नागराज म्हणत असतो, बघ मैपत कशी तडफड होते तुझी, तुला नाही सहन होणार रे, नाही सहन होणार. पुन्हा त्या साक्षीला जेलमध्ये जावं लागल ना. अरे मैपत, जरी ती पॅनिक झाली असेल तरी जिवंत आहे ना ती मैपत.
मैपत आता बघा असा सुटायचा प्रयत्न करत असतो आणि मग एकदम ओढून म्हणतो, अय नागराज, तुला काय पाहिजे? काय पाहिजे तुला? बोल. अय नागराज, तुला पाहिजे ते देईल मी, पण माझ्या लेकीला हात नाही लावायचा हा नागराज, सांगून ठेवतो मी. नागराजला कळतंय बरं का प्रियाने केलेला प्लॅन वर्क होतोय. नागराज मैपतला म्हणतो, आता कसा आला मुद्द्यावर मैपत? मैपत म्हणतो, बोल तू फक्त, तुला काय पाहिजे? नागराज आता मैपतच्या समोर जातो बरं का, खूप जवळ जातो आणि म्हणतो, ए मैपात, तुझं तोंड बंद ठेवायचं. मैपत म्हणतो, चल ठेवलं तोंड बंद. नागराज म्हणतो की 22 वर्षापूर्वीचं सिक्रेट आपण जे कोणाला सांगितलं नाही ते कोणाला कळलं नाही पाहिजे मैपत. मैपत लगेच म्हणतो, नाही कळणार, नाही कळणार, नाही सांगणार मी कोणाला. नागराज म्हणतो, ते सिक्रेट कोणाला कळता कामा नाही मैपत. मैपत लगेच म्हणत असतो मध्येच, नाही कळणार, कोणालाच नाही कळणार. नागराज म्हणतो, समजलं नाही पाहिजे मैपत कोणाला, तो ऍक्सिडेंट मी घडवून आणला होता. तुझ्या पोरीचा विचार कर मैपत. समजा साक्षी जर कुठे गायब झाली किंवा तिने आत्महत्या केली तर काय होईल मैपत? आता मैपत म्हणतो, तर ना तुझं हडपण सापडणार नाही बरं का नागराज. नागराज म्हणतो, अरे मैपत, पण त्याने साक्षी परत येईल का? नाही, जोपर्यंत तू तुझं तोंड बंद ठेवशील ना तोपर्यंत साक्षीचा हा नागराज काका तिची काळजी घेईल, शब्द आहे माझा तुला मैपत. पण जर का तू तुझं तोंड उघडलंस तर असा साक्षीचा फ्युनरल व्हिडिओ तुला लवकरच बघायला भेटेल मैपत, लक्षात ठेव. मैपत आता डोळ्यामध्ये असा आग ओकून त्याच्याकडे बघत असतो बरं का नागराजकडे. मैपतला खूप राग आलाय आता नागराजचा. थोडक्यात सांगायचं तर नागराजने या मैपतची दुखरी नस ओळखली. नागराजने नाही तर प्रियाने ओळखली, कारण हा प्लॅन प्रियाचा आहे बरं का. लई हुशार आहे प्रिया. पण आता एक ट्विस्ट आलाय बरं का प्रेक्षकांनो इथे. ऍक्च्युली हा ट्विस्ट थोडासा पुढे दाखवलाय, पण मी तुम्हाला आत्ताच सांगते. आता प्रिया आणि मैपत एकूण नागराजची वाट लावणार आहेत बरं का, आणि ती धमकी मैपतने नागराजला आज दिली. तुर्तास तरी एवढाच दाखवलाय हा सीन. नागराज आता या मैपतला असं धमकवतो आणि चालला जातो बरं का तिथून. पण मैपतचा मात्र आता संताप झालाय, कारण नागराजने नको तो विषय मध्ये आणलाय ना. नागराज गेल्यावर मैपत स्वतःच्याच मनाशी बडबडत असतो, तुला काही होऊ देणार नाही मी साक्षी, तुझा बाप तुला काही होऊ देणार नाही. या नागराजला ना मी दगडानं ठेचून मारीन, ठेचून मारीन मी. आता हा मैपत संतापलेला असतो बरं का खूप. इकडे अर्जुन आणि सायलीचा आता पुन्हा सीन दाखवलाय. आता बघा किती सारे मुद्दे अर्जुन सायलीच्या लक्षात आलेत. सायली म्हणत असते अर्जुनला, जेव्हा तो मृतदेह सापडला तेव्हा सगळ्यांनाच खूप मनस्ताप झाला होता ना. त्या क्षणाला असं वाटलं होतं की तो मृतदेह असेल प्रतिमा आत्याचा. त्यावर अर्जुन म्हणतो, हो, प्रतिमा आत्या जेव्हा सापडली तेव्हा आपण हा विचार केला होता की ती डेड बॉडी कोणाची आहे. सायली त्यावर अर्जुनला उत्तर देते, मला स्पष्ट आठवतंय तेव्हा पूर्णाजी असं म्हणाल्या होत्या की आता याच्या खोलात नको शिरायला, आपल्याला त्रास होईल. प्रतिमा आली ना याचाच आनंद मानूयात, आणि तसे एखाद्या स्त्रीचा अंत्यसंस्कार आपल्या हातून घडला याचं पुण्य आपल्याला लागलंय असं समजूयात. अर्जुन म्हणतो, राईट सायली, म्हणूनच आपण तो टॉपिक तिथेच बंद केला. जेव्हा प्रतिमा त्या सापडली तेव्हा आपण खुश होतो आणि आपल्याला कुठली निगेटिव्हिटी त्या क्षणाला नको होती. सायली म्हणते, पण आता आपल्याला शोधायला हवं ना तो मृतदेह कोणाचा होता, आणि प्रियाची आणि तिची डीएनए टेस्ट मॅच तरी कशी झाली. अर्जुन म्हणतोय, अगं सायली, तो डीएनए रिपोर्ट नक्कीच मॅनेज केलेला होता. तो कोणीतरी मुद्दाम फेक बनवला होता. पण हे सगळं कोणी केलं असेल? तन्वी या सगळ्या गोष्टी नक्कीच करू शकते, पण एखाद्या रॅन्डम बाईसोबत स्वतःचे डीएनए तिने का मॅच केले असतील? काय प्लॅन असेल तन्वीचा त्या मागे? सायली म्हणते, अहो म्हणजे ती कोणीतरी अशी व्यक्ती होती की रविराज काकांनी प्रतिमात्याचा शोध थांबवावा. अर्जुन म्हणतो, अगं सायली, म्हणजे बघ, हे सगळं परत फिरून मैपत कडेच येत आहे, कारण मैपतला भीती वाटू शकते ना. जर सिनियर प्रतिमा आत्याला शोधत राहिला असता ना तर सिनियरला त्या अपघाताबद्दल नक्कीच काहीतरी कळलं असतं, अगदी तेव्हाच. सायली म्हणते, अहो हो, जी गोष्ट आपल्याला आत्ता लक्षात येतेय ती गोष्ट रविराज काकांना तेव्हाच लक्षात आली असती ना, आणि त्या मैपतला हेच व्हायला नको असेल का? अर्जुन म्हणतोय, मैपतला सुपारी देणाऱ्या त्या मिस्ट्री मॅनला पण हीच भीती वाटत असणार का? म्हणजे मैपतने ती फेक डेड बॉडी उभी केली असेल का सिनियर समोर त्यावेळेला? सायली म्हणते, अहो सुमन काकूला असं वाटतंय की नागराज काकांना सगळ्या गोष्टी मैपत कडनं कळतायत, म्हणजे तो मृतदेह प्रतिमा आत्याचा नव्हताच तर. हे नागराज काकांना कळलं असेल का तेव्हा, आणि त्यांनी ते मुद्दाम लपवलं असेल. आता अर्जुनला ते क्लिक होतं बरं का. दोघे एकमेकांकडे बघायला लागतात. सायली म्हणते, बापरे,
हे तर भयंकर आहे. अर्जुन म्हणतो, नागराज काकाने काय काय लपवून ठेवलंय कोणास ठाऊक. आणि या सगळ्या गोष्टीचा राग तो सुमन काकूवर काढत राहतोय. सायली म्हणते, आपण नागराज काकांवर तर लक्ष देऊच देऊ, पण सुपारी देणारा तो कोण माणूस आहे ना, ते आधी आपल्याला कळलं पाहिजे. मला असं वाटतंय की या मृतदेह प्रकरणामध्ये त्या माणसाचा महत्वाचा हात असावाच. अर्जुन म्हणतो, सगळे डिटेल त्यावेळेला सिनियर कडे होते, पण त्यावेळेला तो स्ट्रेसमध्ये होता. आय होप त्याने सगळेच पेपर वाचले नसावेत. पण सायली, आता ते पेपर आपल्याकडे आपल्याला घ्यायला हवेत आणि प्रत्येक मुद्दा बघायला हवा. म्हणजे फक्त पेपर्सच नाही, तर सिनियर हॉस्पिटलमध्ये जी डेड बॉडी मिळाली होती ना, म्हणजे अगं म्हणजे ते सगळं हॉस्पिटल, म्हणजे या सगळ्यामध्ये हॉस्पिटलमधलं नक्कीच कोणी ना कोणी इन्व्हॉल्व असेल. आपल्याला हॉस्पिटलमध्ये जाऊन सगळे डिटेल काढायला हवेत. सायली म्हणते, मला असं वाटते अहो की आपण उद्याच रविराज काकांकडे जावं. आपल्याला त्यांची मदत घ्यावीच लागणार आहे. अर्जुन म्हणतो, आता हे सगळे मुद्दे नव्याने चेक करावे लागतील. या सगळ्याचा मास्टर माइंड हा एकच आहे, तो म्हणजे हा मिस्ट्री मॅन. तो आपल्याला सापडायला हवाय सायली. आता प्रेक्षकांनो, यांच्या आता बऱ्याच गोष्टी लक्षात येत आहेत बरं का. त्यामुळे नागराज हा मिस्ट्री मॅन आहे हे लक्षात यायला आता जास्ती वेळ लागणार नाही असं वाटतंय. आता हे सगळे मिळून नागराजच्या मागे लागतायत का काय कोणास ठाऊक. बहुतेक नागराजलाच गायब व्हावं लागेल असं दिसतंय खरी. आता बघा हा सीन बदललाय. सचिन, अस्मिता, कल्पना, सायली सगळे तिथे स्वयंपाकघरात जेवायला बसलेले असतात. सचिन म्हणत असतो, मी ना ऍक्च्युली काल लहान मुलांचे कपडे घ्यायला गेलो होतो त्या दुकानात. त्या माणसाने मला विचारलं, मुलगा आहे का मुलगी आहे. मी त्यांना म्हटलं की त्याने काय फरक पडतोय, सगळ्या बाळांचे कपडे सारखेच असतील ना. अस्मिता म्हणते, अरे नाही सचिन, तसं नसतं. मुलगी असली ना तर पिंक, मुलगा असला तर ब्लू कलरचे कपडे देतात. सचिन म्हणतो, अगं तो हेच म्हणाला म्हणून मी दोन्ही रंगाचे कपडे घेतले आणि बाहेर पडलो. अस्मिता डोक्याला हात मारते. हे हसायला लागतात सचिनला. सायली म्हणते, अस्मिता ताई, मी बाळासाठी स्वेटर विणायला घेतलाय बरं, त्यात हे दोन्हीही रंग आहेत. अस्मिता म्हणते, अरे वा, सायली सुपर वुमन आहे. बऱ्याच गोष्टी करते बाबा एका वेळेला. आता बघा मध्येच कल्पनाताई म्हणतात, तुम्हाला मुलगा हो किंवा मुलगी हो, बाबा तुमचं पोर चांगलंच लाडवणार आहे हे नक्की बरं. आता अर्जुन आलाय तिथे नाश्त्यासाठी आणि लांबच उभा असतो. सायली म्हणते, अहो तिकडे का उभे आहात, या ना, बसा की. तिथे का थांबलात तुम्ही, या ना. आता अर्जुन तिथे बसल्यावर का टेबलवर, आता त्याला सचिनचा चेहरा पण बघावा असा वाटत नसतो. पण काय करणार बिचारा, बहिणीचा नवरा आहे त्यामुळे सहन करतोय. सचिनला ते कळतं बरं का, समजतंय त्याला अर्जुनची नजर त्याला का अशी हेट करते ते. असो, आता सचिन उगाच म्हणतो, अगं अस्मी, पाणी हवंय का तुला. अस्मिता म्हणते, अरे नकोय मला सचिन. आता कल्पनाताई म्हणतात, ए बाई अस्मिता, अगं नाश्ता झाला की तयार हो, आपल्याला गायनोकोलॉजिस्ट कडे जायचंय, अपॉइंटमेंट आहे तुझी आज. अस्मिता म्हणते, हो आहे माझ्या लक्षात मम्मा, जाईल थोड्या वेळाने. सचिन म्हणतो, मम्मा तुम्ही थांबा, मी जातो अस्मिता सोबत आज गायनॅककडे. लगेच सचिनला हा अर्जुन ओरडून म्हणतो, तू कशाला जातोयस, मम्मा जाईल ना. अस्मिता आता एकदम बघायला लागते अर्जुनकडे, असा का बोलला हा. आणि सगळेच बघायला लागतात. अर्जुन मग लगेच म्हणतो, आय मीन नेहमी मम्माच जाते ना अस्मिताई सोबत, तिला माहितीये ना सगळं. कल्पनाताई म्हणतात, अरे अर्जुन असं नसतं, सचिन आलाय ना इथे, तो जाईल की अस्मिता बरोबर. अरे बाळाचा बाबा पण तिथे जाणं महत्वाचं असतो बाबा, डॉक्टरकडे जाऊ देत त्याला. सचिन म्हणतो, करेक्ट मम्मा. ए अस्मी, आता प्रत्येक चेकअपला मी तुझ्या सोबत असेल ना. आता सचिन गरजेपेक्षा जास्ती गोड वागतोय हेही अर्जुनला खटकतंय. अर्जुन म्हणतो, चल रे सचिन, जरा बोलायचं होतं तुझ्याशी. कल्पनाताई म्हणतात, काय रे अर्जुन, इतकं काय प्रायव्हेट बोलायचंय, समोर बोल की आमच्या. अर्जुन म्हणतो, अगं काय ना मम्मा, याचं ऑफिस आहे ना ते फ्लोरिडामध्ये, तिथे ना माझा एक मित्र राहतो जवळ. माझं काम आहे त्या मित्राकडे, म्हणून बोलायचं होतं जरा त्याला, म्हणून म्हटलं जरा बाहेर जाऊन बोलूयात. असं काही फार तुम्हाला ऐकण्यासारखं नाहीये, असं तो मुद्दाम म्हणतो आणि सचिनला बाहेर नेतो. आता तो सचिनला झापतो बरं का बाहेर नेऊन. सचिनच्या लक्षात येत आहे न लक्षात येण्यासारखं नाहीये म्हणा काही. असो, पण आता अर्जुन बाहेर आल्यावर म्हणतो, काय रे सचिन, कसली नाटकं करतोयस रे. सचिन म्हणतो, काय नाटकं करतोय मी अर्जुन. अर्जुन म्हणतो, तू अस्मिताईची गरजेपेक्षा जास्ती काळजी घेतोयस, गोड गोड बोलतोय, काय नाटकं करतोयस हे. आणि आता तर तिला डॉक्टरांकडे पण घेऊन चाललायस तू, काय चाललंय काय तुझं सचिन हे सगळं. सचिन म्हणतो, हे बघ अर्जुन, ही काही नाटकं वगैरे नाहीये, मला माहितीये तू माझ्यावर रागवलायस. हे बघ अर्जुन, मी चुकलोय हे मला कळतंय, पण मी आता पुन्हा ही चूक करणार नाही अर्जुन, पण माझ्या चुका मी रिपीट करत नाही. अर्जुन म्हणतो, पुन्हा जर ही चूक केलीस ना तर बघ, माझं लक्ष आहे बरं का सचिन तुझ्यावर.
सायली आता तिकडनं बघते बरं का, अर्जुन जरा चिडलेला दिसतो तिला. पण आता सचिन त्याला उत्तर देतो अर्जुनला, "हे बघ अर्जुन, तू कितीही चिड पण माझ्या वागण्यात फरक पडणार नाहीये आणि मी खरंच बदललोय रे बाबा अर्जुन." अर्जुन म्हणतो, "बस, मला काही आता ऐकून घ्यायचं नाहीये तुझ्याकडनं. मला काहीच ऐकायची इच्छा नाहीये." अर्जुन जरा चिडलेलाच असतो. तो म्हणतो, "सचिन, मला तुझा एवढा राग येतो ना, असं वाटतं आत्ताच जाऊन अस्मिताईला सगळं खरं-खरं सांगावं." त्यावर सचिन म्हणतो, "अरे प्लीज अर्जुन, असं नको करू रे. मला अस्मीला हर्ट करायचं नाहीये. प्लीज रे. अरे तुला किती वेळेला सॉरी म्हणू रे अर्जुन मी? खरंच, खरंच रे बाबा, मनापासून सॉरी म्हणतोय." अर्जुन म्हणतो, "नको म्हणूस ते सॉरी तू, नको म्हणूस. तुझं वागणं ते बदल." सचिन म्हणतो, "अरे बदलतोय ना मी. मनापासून बदलतोय मी अर्जुन. आता मी अस्मिताची जास्ती काळजी घेतोय. मनापासनं मी तिच्या डिलिव्हरीपर्यंत तिच्यासोबत असणार आहे." आणि अर्जुन म्हणतो, "नंतर?" सचिन म्हणतो, "अरे ऑफकोर्स नंतर पण असणार रे. माझ्या बाळाला सोडून मी कुठे जाणार आहे?" "हे बघ अर्जुन, मला मान्य आहे की मी चुकलो होतो. पण इथून पुढे फक्त मी, अस्मी आणि आमचं बाळ एवढंच." आता त्याने एवढं एक्सप्लेन केलंय खरं, पण अर्जुन त्याला धमकी देतो, "आता हे जे बोलतोयस ना सचिन, ते असंच असलं पाहिजे. असंच असलं पाहिजे, लक्षात ठेव. पण तुझ्यामुळे माझ्या बायकोपासून आणि माझ्या फॅमिलीपासून मी काहीतरी लपवतोय आज. पहिल्यांदा मी माझ्या बायकोपासून काहीतरी लपवतोय. माझ्या फॅमिलीला मी काही खरं सांगत नाहीये. लक्षात ठेव सचिन, आता जर तू अस्मिताईला चीट केलंस ना, तर लक्षात ठेवा गाठ माझ्याशी आहे." अर्जुनने त्याला मार्मिक शब्दामध्ये धमकवलंय. आता हा सचिन खरंच गप्प बसेल का हो प्रेक्षकांनो? जरा डाऊटच आहे मला याच्यावर. अर्जुनला दिसू नये म्हणून तात्पुरता गप्प बसू शकतो तो, पण नक्कीच तो केव्हा ना केव्हा या साक्षीला कॉन्टॅक्ट करेलच असा एक अंदाज आहे. कारण अशी लोकं लवकर सुधरत नसतात. आता पुन्हा नागराजचा सीन दाखवला बघा त्यांनी. नागराज आणि महिपतचा सीन. नागराज पुन्हा महिपतकडे आलाय आणि आता कपडे वगैरे बदलून आलाय बरं का. आधी व्हाईट शर्ट होता, आता ब्राऊन कलरचा शर्ट दिसतोय. आता नागराज महिपतला असा पुन्हा एकदा महिपतच्याच जवळ जातो आणि महिपत यावेळेला असा एकदम रिलॅक्स दाखवलाय त्यांनी. माझा असा अंदाज आहे की कदाचित नागराज गेल्यानंतर प्रिया आणि महिपतची भेट झाली असावी. ती त्यांनी दाखवली नाही आज, पण असा अंदाज आहे बरं का प्रेक्षकांनो. आता महिपतला नागराज म्हणतो, "आता कसा सुतासारखा असाच सरळ राहा हं महिपत. मित्र आहेस, माझा मित्रच राहा. शत्रू बनायला जाऊ नकोस. म्हणजे तुला, साक्षीला कधीही कुठलाही त्रास होणार नाहीये महिपत. लक्षात ठेव हं." महिपत आता लूक देतो बरं का नागराजला आणि म्हणतो, "वादळ येणार असेल ना नागराज, तेव्हा वारं एकदम मंद आणि गपगार होऊन जातं. नागराज, तुझ्या आयुष्यात पण आता असंच वादळ येणार. लक्षात ठेव हं. तुझं अख्खं आयुष्य उद्ध्वस्त करून जाणार आहे ते वादळ." महिपतने एवढ्या कॉन्फिडेंटली धमकी दिली आहे. नागराज आता घाबरतो बरं का प्रेक्षकांनो. त्याला असं वाटतंय की काहीतरी गडबड आहे. म्हणजे याला आपण एवढं धमकवतोय तरी हा इतका शांत कसा? आता लगेच सीन बदललाय. नागराज मनातून घाबरलेला दिसतोय. आता मला असं वाटतंय परिस्थिती बदलेल. नागराजलाच किडनॅप केलं जातं की काय? बघूयात काय काय घडतंय. इकडे आता सगळ्या फाईल रविराजांनी काढल्यात बरं का. ते डेड बॉडी सापडली होती तेव्हाच्या. अर्जुन म्हणतो, "ए सिनियर, म्हणजे बघ ना, आपल्याला ती जी डेड बॉडी सापडली होती प्रतिमात्याची फेक डेड बॉडी, तिच्याबद्दल जरा डिस्कस करायचं होतं मला तुझ्याशी." सुमन पण यांना जॉईन होते. रविराज म्हणतात, "तू फोनवर अंदाज दिलास तेव्हा हे पेपर काढून ठेवले बघ मी." अरे तेव्हा प्रतिमाची अशी गेल्याची बातमी कळली आणि सैरभैर झालो होतो रे मी. कळलंच नाही, हे सगळं तपासायच्या मनस्थितीत नव्हतो मी. प्रतिमात्या म्हणतात, "मला तर यातलं काहीच माहिती नाहीये." सायली म्हणते, "पूर्णाजी, रविराज काका, घरातले सगळेच त्यावेळेला खूप त्रासात होते प्रतिमात्या." रविराज म्हणतात, "प्रतिमा, तू परत आल्यावर कळलं आम्हाला की ती डेड बॉडी दुसरीच कोणाची होती." आता अर्जुन म्हणतो, "आपल्याला ते सगळे पेपर चेक करायचे सिनियर. आपल्याला सगळं तपासून बघावं लागेल." रविराज आता ती फाईल बघत बघत म्हणतात, "अरे अर्जुन, हा पंचनामा आहे बघ यामध्ये आणि ह्याच्यात पोस्टमार्टम आहे. हे सगळे हॉस्पिटलचे पेपर आहेत. बघ, चेक कर." रविराजांनी अर्जुनकडे ती फाईल दिली आहे. अर्जुन ती फाईल बघायला लागतो तेव्हा त्याला काही मुद्दे लक्षात येतात. अर्जुन म्हणतो, "हे बघ सिनियर, हा डीएनए रिपोर्ट आहे. बघ." "अरे हा डीएनए रिपोर्ट पॉझिटिव्ह आला म्हणजे नक्कीच काहीतरी गडबड आहे रे सिनियर." आता रविराजांना इथे खटकलाय. सगळेजण अर्जुनकडे बघायला लागतात. सायली म्हणते, "म्हणजे सदाशिव मैनावतीच्या रिपोर्टमध्ये जसा घोटाळा झाला तसा इथेही झालाय वाटतं." त्यावर अर्जुन म्हणतो, "बघ सिनियर, डीएनए रिपोर्ट कलेक्ट करण्याची तारीख आणि सबमिट करण्याची तारीख आणि टायमिंग यात फरक आहे बघ की." अर्जुनने तो मुद्दा लक्षात आणून दिलाय रविराजांच्या आणि म्हणतोय,
बघ रे, अजून बरेच लूप फॉल्स आहेत यात. सीनियर म्हणतात, म्हणजे रविराज म्हणतात, अरे आपणच त्यावेळेला डिटेल म्हणजे नाकारत होतो, पण या पेपरमध्ये आहे खरे लूप फॉल्स. म्हणजे त्यावेळेला जर मी हे बघितलं असतं व्यवस्थित तर तेव्हाच लक्षात आलं असतं. पण काय झालं होतं तेव्हा प्रतिमाच्या मृत्यूची बातमी कळली आणि माझी हिंमतच झाली नाही रे अर्जुन. म्हणजे त्या मनस्थितीत मी नव्हतोच तेव्हा. अर्जुन म्हणतो, "अरे सीनियर, साहजिक आहे त्यावेळेला तू खूप इमोशनल झाला होतास आणि त्याचा नक्कीच कोणीतरी तेव्हा गैरफायदा घेतलाय." सुमन म्हणते, "असं कोणी असेल का, ज्याला आधीपासूनच हे माहीत असेल, की वहिनीचा मृतदेह बघितल्यानंतर भाऊजी तुम्ही सारासार विचार करू शकणार नाही? असं कोणी असेल?" आता सुमनने जेव्हा असं सांगितलं, तेव्हा या गोष्टीचा सगळेच विचार करायला लागतात. सायली म्हणते, "म्हणजे या सगळ्यामध्ये आपल्याला जे दिसतंय ते निष्काळजीपणा नाहीये. कुणीतरी हे सगळं मुद्दाम घडवून आणलंय तर." अर्जुन म्हणतो, "हो. आणि आता हे कोणी केलंय हे आपल्याला पुराव्यासकट शोधायचंय." आता हे सगळेच्या सगळेजण अश्विनच्या दवाखान्यात जाणार आहे बरं का. आता अश्विनला ते फुटेज मिळालंय का यांनी अश्विनला रिक्वेस्ट केली आहे हे आपल्याला येणाऱ्या भागामध्ये कळेलच. पण आज आज इथेच आजचा हा रविवारचा एपिसोड संपलाय प्रेक्षकांनो. हा रिव्ह्यू तुम्ही ऐकलाय रिव्ह्यू विथ मी अनघा या तुमच्या लाडक्या चॅनलवर. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि या रिव्ह्यूला लाईक करायला विसरू नका. अहो थांबा, मला माहिती आहे तुम्हाला रविवारची आज गडबड आहे, पण पुढचा प्रोमो तर ऐकून जा. पुढच्या प्रोमोमध्ये दाखवलंय की अर्जुन म्हणतोय रविराजांना अजून आपल्याला ह्याच गोष्टी कळल्यात, पण हे सगळं महिपतने आणि मिस्ट्री मॅनने का घडवून आणलंय. सीनियर, आपल्याला फक्त सध्या संशय आहे. आपल्याला ह्या गोष्टी जाणून घ्यायच्या असतील ना तर आपल्याला त्या हॉस्पिटलमध्ये जायला हवं, तिथेच सगळं कळेल. आता इकडे नागराज बद्दल सायली आता सुमनला शेअर करते. सायली म्हणते, "सुमन काकू, मला तुमची मदत हवी आहे." आता सुमन म्हणते, "बोल ना सायली." सायली म्हणते, "काकू, तुम्ही नागराज काकांच्या हालचालींवर लक्ष ठेवाल का? ते कुठे जातात, किती वाजता जातात, कोणाकोणाला भेटतात, बाहेर कोणाशी काय बोलतात, या सगळ्या गोष्टी तुम्ही आम्हाला सांगाल का?" आता सुमन जरा घाबरलेली दाखवली खरी, पण हिमतीने ती नक्कीच सायलीला मदत करेल असं दिसतंय खरी. बरेच मुद्दे आज त्यांनी सॉर्ट आउट केलेत बरं का प्रेक्षकांनो. आता यातला कुठला मुद्दा जर राहून गेलेला असेल, जो तुमच्या लक्षात आला असेल, तर तो मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा. चला तर मंडळी, आज रविवार आहे, तुमची सुट्टी एन्जॉय करा. वेळात वेळ काढून तुम्ही आज रविवारचाही माझा रिव्ह्यू ऐकला त्याबद्दल खूप खूप थँक्यू. भेटूयात मंडळी उद्या पुन्हा एकदा. ठरलं तर मग या मालिकेच्या इंटरेस्टिंग रिव्ह्यू सहित. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हं. आणि रिव्ह्यू आवडल्यास लाईक आणि कमेंट नक्की करा. चला तर टेक केअर. हॅपी संडे टू ऑल ऑफ यू. धन्यवाद.